नमस्कार. आर्ट सर्कल रत्नागिरी प्रस्तुत 30-3 वाचनवसामध्ये मी अभिजित शेलार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर वाचणार आहे प्रणव सखदेव लिखित निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा या पुस्तकामधली #मनकवडीनगरी.html ही कथा. कोणीतरी म्हटलेलं आहे की जग म्हणजे एक रंगमंच. या रंगमंचावर आपण वेगवेगळ्या भूमिका घेऊन किंवा आत्ताच्या भाषेत आयडेंटिटीज घेऊन येतो. कधी कोणी श्रीमंताची भूमिका घेऊन येतो, उपभोग घेतो आणि तोच फिरून पुन्हा रंक होतो. मीठ भाकरी खात कसंबसं आयुष्य कंठतो. मीही आता अशीच एक भूमिका वठवतोय, एका वेड्या भिकाऱ्याची. हे पहा, मी मारतो एक आर्त करुण हाक. अश्रू देता का हो? अश्रू देता का हो कोणी अश्रू? तुम्हाला ती बुद्धाची कथा माहिती असेल, त्या आईची. एकदा एक कोवळं बाळ मृत्युमुखी पडतं. त्याच्या आईला अतिव दुःख होतं आणि ती मुलाचं प्रेत घेऊन बुद्धाकडे येते. म्हणते, भगवान, तुम्ही सिद्ध पुरुष आहात, माझ्या मुलाला जिवंत करा. मी तुमची आजन्म ऋणी राहीन, तुमची सेवा करेन. यावर बुद्ध मंदस्मित करत म्हणतात, असं करा, ज्या घराचा उंबरा मृत्यूने कधीही शिवला नाही अशा घरातून तुम्ही 1 मूठ तांदूळ घेऊन या, मग मी तुमच्या मुलाला त्वरित जिवंत करतो. हे ऐकून त्या आईच्या डोळ्यात आशेचा दिवा तेवतो. ती डोळे पुसून लगेचच गावात जाते आणि घरोघरी फिरून तांदूळ मागू लागते. अख्खा गाव फिरते, शेजारच्या गावात जाते, अख्खी पंचक्रोशी पालथी घालते, पण व्यर्थ. तिला काही केल्या तांदूळ मिळतच नाही. मग तिला साक्षात्कार होतो. ती तडक बुद्धाकडे येते आणि त्याच्या पायी लोटांगण घालते. या आईला बुद्धामुळे साक्षात्कार तरी झाला, पण माझी तर अशी मधलीच अवस्था झाली. साक्षात्कार होणं न होणं याच्या मधली. ना धड इकडे ना धड तिकडे, दर दर भटकतोय मी, ही मला वेडगळ ठरवणारी अश्रूंची भीक मागत. पाहताय ना सगळेजण माझी ही भिकेची मागणी ऐकून कसे मला वेड्यात काढतायत ते. त्यात माझा वेश हा असा, गबाळा, फाटका, मळका, केस विस्कटलेले, त्यामुळे मी वेडाच आहे, डोकं फिरलेला आहे, याबाबत लोकांना खात्रीच वाटते. काय करणार? इथे या जगात आलोय म्हटल्यावर जी मिळेल ती भूमिका वठवावी लागणारच ना. मला ही भूमिका दिली आहे माझ्या प्रेयसीने. हो, माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीने. कारण तिने एक वेगळं व्हर्च्युअल जग निर्माण केलं. तिला निर्मिक व्हायचं होतं, तशी ती झाली, पण एका क्षणी तिला कळलं तिचं फोलपण, आणि देऊन गेली मला ही भूमिका. आय मीन आयडेंटिटी. मग मी बाय डिफॉल्ट जो आहे तो मला प्रेयसीने दिलेल्या या भिकाऱ्याच्या भूमिकेतला मी, त्याआधी माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून गेलेला मी, आणि आमच्या #मनकवडीनगरी.html मधला अनेक प्रोफाईलधारी मी. अशा वेगवेगळ्या आयडेंटिटींचं एक मिश्रण होतो आणि बोलू लागतो आमच्याबद्दल, त्या नगरीबद्दल. प्लीज 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 ऐकून घ्याल ना माझं हे बोलणं. असं समजा की हे माझं एक दीर्घ व्हिडिओ स्टेटसच आहे. मला खूप अस्वस्थ वाटतंय, कसं तरी होतंय, पोटात बाकबूक होतंय भीतीने. मी खूप घाबरलोय, कारण आत्ताच माझ्यासोबत राहणारी माझ्या खऱ्या आयुष्यातली प्रेयसी हरवली आहे. खरंच. आता यावर तुमच्यातले बहुसंख्य पुरुष म्हणतील, बरंच आहे की, असं ही बायका म्हणजे डोक्याला ताप असतात, सारखी कटकट करतात, हे आणून द्या, गिफ्ट द्या, सारखं आय लव्ह यू असं म्हणा.
हरवली ते बरंच आहे की, डोक्याचा ताप गेला. पण मला असं अजिबात वाटत नाहीये. कारण माझं माझ्या प्रेयसीवर नितांत प्रेम आहे, अगदी मनापासून. आणि मला खात्री आहे की तिचंही माझ्यावर प्रेम आहे, माझ्या इतकंच. ती कुठे गेली काही कळतच नाहीये. ती इथे नाहीये म्हणजे नक्कीच तिथे आम्ही तयार केलेल्या व्हर्च्युअल जगात गेली असणार. हो, आम्ही निर्माण केलेल्या या जगाचं नाव आहे #मनकवडीनगरी.html. HTML म्हणजे हवं ते मनातलं लगेच. इथे तुमच्या मनात जे असेल किंवा तुम्हाला जे जे हवं असेल ते ते प्रतिबिंबित होतं. आता मला आमच्या या नगरीत तिला शोधण्यासाठी कॉम्प्युटरवर लॉग इन केलं पाहिजे. मी आता इतका घाबरलोय, धास्तावलोय की लॉग इन करतानाही माझा हात थरथरतोय, भीतीने कापतोय. जणू जणू काही कडाक्याच्या थंडीत मी पहाटे नागड्याने फिरतोय की काय असं वाटतंय. ती तिथे म्हणजे आताही नसेल तर. आमच्या या व्हर्च्युअल नगरीत आम्हाला हवं तसं, म्हणजे आमच्या मनात जे असेल ते घडतं. आणि इथे जे घडतं ते एखाद्या कॉम्प्युटर गेममध्ये जसं दिसतं ना, तसंच दिसतं. वरवर पाहता ही नगरी बाहेरच्या खऱ्याखुऱ्या म्हणजे ज्याला आपण खरं मानतो त्या जगासारखीच आहे. म्हणजे इथे झाडं, तलाव, इमारती, रस्ते, जंगल, डोंगर सगळं काही आहे. फरक इतकाच की बाहेरच्या खऱ्या जगात या सगळ्या गोष्टी कशा असाव्यात याचा तुम्हाला चॉईस, पर्याय नसतो. पण इथे इथे मात्र तुम्हाला अनंत चॉईसेस, अनंत पर्याय आहेत. तुम्हाला डोंगर गोल हवा असेल तर तसाही मिळू शकतो. पाणी हवेसारखं तरंगत हवं असेल तर तेही तयार करता येतं. झाडं हव्या त्या रंगाची तयार करता येतात. काय वाटेल ते वाटेल तसं करता येतं. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आमचा बराचसा वेळ इथे घालवतो. आम्ही इथे वाटेल तितकं झोपतो, वाटेल ते खेळतो, वाटेल तितकं हवं ते खातो. हवा तितका वेळ सेक्स करतो. गंमत माहितीये, इथे सेक्स करताना तो किती वेळ करायचा म्हणजे माझ्या प्रेयसीला ऑर्गॅझम येईपर्यंत माझ्या वीर्यपतनाचा कालावधी किती वाढवायचा हे सेटिंग करून ठरवता येतं. आणि झोपताना बेड कुठे हवा म्हणजे खुल्या आकाशाखाली की जंगलाच्या किर्र अंधारात की आकाशगंगेच्या मधोमध की आणखी कुठेतरी हेही ठरवता येतं. म्हणजे त्यानुसार ग्राफिक्स तयार होऊन आजूबाजूचं सेटिंग तयार होतं. किंवा तुम्हालाही नव्याने तयार करता येतं. अशा एक ना एक अनेक गोष्टी करता येतात. इतकंच काय, इथे आपलं व्यक्तिमत्वही हवं तसं निवडता येतं. म्हणजे प्रोफाईल. हो, आता आता हे पहा, मी लॉग इन केल्यावर मला हवा असलेला माझा प्रोफाईल निवडलाय, नेहमीचा म्हणजे डिफॉल्ट. पहा, मी सांगितलं नव्हतं ही नगरी मनकवडी आहे. इथे आल्या आल्या माझी भीती कशी पळून गेली. कारण या नगरीने ओळखलं की माझ्या मेंदूत भीती निर्माण करणारं रसायनं थैमान घालतायत आणि मग तिने ती कंट्रोल करण्यासाठी शोषून घेतलेत. ऐका नाही फॅन्टॅस्टिक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रोफाईल काय भानगड आहे. म्हणजे असं पहा, आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यक्तिमत्व असतं. आपण कसे बोलतो, कसे राहतो, एखाद्या घटनेला कसा प्रतिसाद देतो, अशा कित्येक गोष्टीनुसार ते घडत असतं आपल्या मनात आणि समोरच्याच्याही मनात. तसंच इथेही आम्ही आमचे 5-6 वेगवेगळे प्रोफाईल तयार करून ठेवले. त्यातला एक डिफॉल्ट आहे. बाकीचे असे विकेंडसाठी एक म्हणजे पार्टीचा मूड, एक कामाचा मूड, एक सेक्शुअल क्रियांसाठी, एक निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा, असे अनंत प्रोफाईल तयार करण्याची सोय इथे आहे बरं का. तर आता मी डिफॉल्ट प्रोफाईल निवडलाय. म्हणजे ह्यात मी मस्त गोरापान आहे, माझे केस काळे भोर आणि डोळे घारे आहेत, नाक बागदार आहे, सरळ आहे आणि मी बिन कॉलरचा, त्यावर गिटारचं चित्र असलेला रंगेबिरंगी टी शर्ट आणि निळी फेडेड जीन्स घातले. म्हणजे एकदम ड्यूड लुक. पण जर मी कामाचा प्रोफाईल निवडला की लगेच माझा लुक सभ्य होतो. कडक इस्त्री केलेली शर्ट पॅन्ट मी चढवतो, मी बोलतोही अगदी सभ्यासारखा. म्हणजे असं बोला मॅडम, काय पाहिजे तुम्हाला. हो हो हो, आम्ही तुमची सगळी काळजी घेऊ. यू डोंट वरी अबाउट दॅट. अहो, तुमच्यासारख्या क्लायंटची काळजी घेणं हे तर आमचं कामच आहे. मग गुळगुळीत दाढी केलेल्या चेहऱ्यातून फुलून आलेलं ठेवणीतलं एक गोड हसू.
आता तुम्हाला भोचक प्रश्न पडला असेल की मी खरा दिसतो कसं. आता त्यावरचा माझा प्रतिप्रश्न असा की तुम्हाला काय करायच्या आहेत नसत्या चांभार चौकशा. कसाही का दिसेना मी, आता तुम्हाला मी सांगतोय तशी कल्पना करा माझी. पण तरी मी एक क्ल्यू देतो. मी खरा दिसतो तसा नक्कीच या प्रोफाईलमध्ये दिसत नाही. अगदी त्याच्या विरुद्ध दिसतो म्हणा हवं तर. पण जसं हवंय तसं दिसायचा चॉईस हवा म्हणून तर या जगाची निर्मिती केली ना आम्ही. मग त्याचा फायदा घेऊ नये, नाहीतर कोण कशाला आलं असतं इथे. आता मी आमच्या नगरीतल्या एका रेल्वेमध्ये चढलोय. ही रेल्वे मनाच्या वेगाने धावू शकते. म्हणजे मन जितकं भराभर विचार करतं तितक्या वेगात, म्हणजे भन्नाट वेगात. आणि इतक्या वेगात धावत असताना आपण तिच्या काचेच्या खिडक्यांना तोंड लावलं तरी आपल्याला बाहेरचं सगळं व्यवस्थित दिसू शकतं. कारण ही काच खास लेन्स वापरून तयार केली, जेणेकरून त्या भन्नाट वेगाशी ॲडजस्ट होऊन ती बाहेरचं दृश्य न हलता स्पष्ट दाखवू शकेल. माझ्या प्रेयसीला शोधण्यासाठी मी काचेला तोंड लावलंय आणि बाहेरचं दृश्य पाहू लागलोय. चमचमणारे रंगीत दिवे काही दूरचे ते अंधुक दिसतायत, जवळचे ते स्पष्ट दिसतायत. मग बरोबर उलट, दूरचं ते स्पष्ट आणि जवळचं ते अंधुक. त्या दिव्यांचं आणि आकाशातल्या ताऱ्यांचं प्लॅटिनमच्या चंदेरी तलावावर पडलेलं प्रतिबिंब, त्यातून परावर्तित होणारा प्रकाश, निळे बल्ब पेटल्यासारखी झगमगती झाडं. गाडी वेगावेगाने वळणं घेत जाते आणि एका क्षणात हे सगळं दृश्य पालटलंय. आत्ता रात्रीचा देखावा होता, क्षणात दिवस उजाडलाय. काचेच्या उंच उंच इमारतीवरून मंद फिक्कट पिवळा प्रकाश परावर्तित होतोय आणि निळी झाडं आता हिरवी झाली आहेत. प्लॅटिनमचा तलाव आता पाचूचा झालाय, हिरवागार दिसतोय. सेक्सी कॅटला हा तलाव आणि त्याच्या आजूबाजूची ही झाडं, हा परिसर खूप आवडतो. कदाचित या झाडातच ती असेल. फोकस 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 फोकस. मी डोळे फाडफाडून पाहू लागलोय. कुठे दिसते का ती? मांजराच्या झुपकेदार शेपटीसारखी पोनीटेल घातलेली, बारीक डोळ्यांची आणि भरदार पुष्ट देहाची, मिनीस्कर्ट आणि टॉप घातलेली माझी सेक्सी कॅट. नाही दिसत आहे. मी निश्वास सोडला. काचेवर त्याची वाफ जमली आणि क्षणात ती त्या काचेतच जात काच स्वच्छ झाली. अचानक माझ्या लक्षात आलं की मी तिला आमच्या खोलीत शोधलंच नाहीये. ती तिथेच असायला हवी. मी उगाच तिला बाहेर शोधतोय. मग मी रेल्वे त्वरित पॉज केली, बाहेर पडून डोळे मिटले आणि मनात आमची खोली पाहिली. मग एक पाऊल पुढे टाकलं, ते थेट आमच्या खोलीतच पडलं. आमची खोली म्हणजे आमचं बेडरूम. ही मनकवडी नगरीच्या सर्वात उंच टोकावर आहे. चंद्रासारखा एक पिवळा गोल या खोलीच्या वर शीतल प्रकाश देत असतो. या खोलीतून खाली पाहिलं की नुसतेच ढग दिसतात. असं वाटतं की ढगांनीच वेढा घातलाय आपल्याला. आणि या ढगांचा रंगही हवा तो करता येतो बरं का. फिक्कट निळा, गुलाबी, पिवळा आणि वर पाहिलं की फिक्कट निळा रंग मोकळ्या जागेत भरलेला. आमची ही बेडरूम पारदर्शक आणि अत्यंत कठीण अशा काचेने बांधलेली आहे. ही काच इतकी पारदर्शक आहे की काच आहे असं वाटूच नाही. इथे आमचा एक बेड आहे. म्हणजे आता तो बेड आहे, पण खरं तर तो आपल्याला जे हवं ते होऊ शकतो. म्हणजे आम्हाला जेव्हा जेवायचं असतं तेव्हा तो डायनिंग टेबल खुर्च्या होतो, झोपायचं असतं तेव्हा बेड होतो, कधी काहीच नको असेल तर गायब होतो. तो जादूचा जिनी कसा असतो तसाच आहे हा. त्याच्यासमोर जाऊन फक्त मनातल्या मनात आपल्याला आत्ता तो कोणत्या रूपात हवाय इतकाच विचार करायचा. हा बेड ही सेक्सी कॅटच्या उत्कृष्ट कल्पनाशक्तीतून तयार झालेली एक उत्तम निर्मिती आहे. ती असल्या बाबतीत एकदम भारी आहे. काय वाटेल ते तयार करत असते. खरं सांगायचं तर ही व्हर्च्युअल जग निर्माण करायची कल्पना तिचीच. मला ती अजिबातच मान्य नव्हती. खरं तर मला त्यातलं काहीच कळायचं नाही. पण तिनेच सगळा आराखडा तयार केला होता. ती मला म्हणायची, तुला कंटाळा येत नाही का रे या रटाळ वास्तववादी जगाचा? किती बोरिंग आहे हे.
आपल्याला काही चॉईसेसच नाही आहेत या जगात. या खऱ्या जगात एकतर सगळं कसं ॲब्सर्ड वाटतं किंवा एकदम व्यवस्थित शिस्तशीर, प्रत्येकाला काहीतरी कारण हवं असल्यासारखं लॉजिकल. त्याच्या आदलंमधलं काहीतरी नको करे. मी तिला म्हणायचो, खरं तर या दोन टोकांमध्ये पण जग आहे, पण तू निर्माण करत असलेल्या प्रतिजगामुळे तुला ते दिसत नाही आणि त्याच जगात तू जगतेस. मग ती मला म्हणायची, तू एकदा माझ्या जगात येऊन तर पहा, मग बघ कशी मजा येते ते. आपल्याला हवं तसं जगायचं, असंच करा, इतक्याच मर्यादित चॉईसेसमध्ये जगा. असली काही भानगडच नाही. प्रत्येक गोष्टीला एन नंबर ऑफ चॉईसेस. म्हणजे कपडे हवेत तर त्याच्यासाठी लाखभर पर्याय, राहण्याच्या जागेसाठी कोटी पर्याय. इतकंच काय, तुम्ही दिसायला कसं हवं, हातवारे कसे करायला हवेत, चालायला बोलायला कसं हवं, यासाठी अनंत पर्याय आहेत. म्हणजे राकट दिसणारा पण मृदू स्वभावाचा, मृदू दिसणारा पण राकट, काळा पण आतून गोरापान, सेक्सी पण काहीच करता न येणार. तू तू फक्त बोल, तुला तू कसा हवायस, मग बहाच मी काय करते. आणि हो, फक्त एकच आयडेंटिटी नाही बरं का, अनंत. येस, अनंत आयडेंटिटीज तू तयार करू शकतोस यार. तुला हवं तेव्हा धारण करता येतील त्या, कळलं? मग तिचं हे बोलणं ऐकून मलाही या सगळ्या गोष्टीत, म्हणजे या मनकवडी नगरीत रस घ्यावासा वाटू लागला. त्याआधी ती जे कॉम्प्युटरवर जे काही करायची ना, ते तिच्या मागे उभा राहून मी फक्त पाहत राहायचो. पण हळूहळू मी तिच्या शेजारी बसून ते सगळं समजून घेऊ लागलो आणि मग त्यात खेचला जाऊ लागलो. मग त्याच्या प्रेमात पडलोच काय, रमलोच, गुंतलोच. शिवाय इथे आम्ही दोघंच, आम्हाला हवं ते करायचो. कोणतीही बंधनं नव्हती की नियम नव्हते. होते ते उपभोगाचे अनंत पर्याय. मग नंतर मला खऱ्या जगाचा इतका कंटाळा येऊ लागला की खरं जग खोटं आणि ही नगरीच खरी वाटू लागली. खऱ्या जगात खोट्यासारखं जगतोय असंच वाटू लागलं आणि खोट्यात खऱ्यासारखा. मी आता आमच्या खोलीत आलोय. हे काय, बेडवर घंटी फुलांचा गुच्छ दिसतोय. सेक्सी कॅटला ही फुलं खूप आवडतात. ती खऱ्या जगात लहानपणी जिथे राहायची त्या घराच्या मागच्या टेकडीवर ही रानफुलं खूप यायची. इतकी की ती टेकडी म्हणजे या घंटी फुलांचा मोठा ढीग आहे असं वाटायचं. ही फुलं अगदी घंटेसारखी असतात आणि घंटेच्या आत आवाज करण्यासाठी जसा एक धातूचा बार असतो ना, तसाच या फुलात परागकणांचा एक लांबुडका बार असतो. त्यांना गंध मात्र नसतो. त्यांचा रंग फिक्कट निळा असतो. इथे मात्र माझ्या आवडत्या घंटी फुलांचे अनेक रंग आणि गंध मी तयार करेन. मला हवे ते, मला आवडतील ते, असं म्हणाली होती सेक्सी कॅट ही फुलं तयार करताना. आणि तसं केलंही तिने. आता बघा, त्यांचा आकार हवा तितका, म्हणजे मोठा छोटा निवडायचा की झाली फुलं जंगलामध्ये तयार. मग तुम्ही जाऊन ती खुडायची आणि अगदी कंटाळा आला असेल तर तुमच्यासारख्याच दिसणाऱ्या तुमच्या डमीला तुम्ही ती खुडण्यासाठी पाठवायचं. ती डमी आली की ती फुलं खुडताना होणारा आनंद, गंध उमताना येणारी मजा ती तुमच्यात ट्रान्सफॉर्म करते आणि मग तुम्हीही ते जसंच्या तसं अनुभवू शकता. तर इथे हा फुलांचा गुच्छ दिसतोय, म्हणजे सेक्सी कॅट इथेच कुठेतरी असायला हवी. सेक्सी कॅट, कुठे आहेस तू? मी तिला शोधत शोधत खोलीत फिरत होतो. तोच एक रोबोटिक आवाज आला. नक्कीच ही सेक्सी कॅटची डमी असणार आहे, हुबेहूब तिच्यासारखीच दिसणारी. डमी म्हणाली, सर, मॅडमनी मला फुलं खुडायला पाठवलं होतं. आल्यावर जेव्हा मी त्यांना मेमरीज दिल्या तेव्हा त्या आनंदाने चित्कारल्या आणि मग स्वतःहूनच आणखी फुलं खुडायला गेल्या. आणि सर, जाताना मॅडमने निरोप दिला आहे की त्यांना यायला उशीर होणार आहे. तर सरांना सांगा की जर त्यांना कालचा सेक्स पूर्ण करायचा असेल तर तुम्ही तो माझ्यासोबत करू शकता. नंतर सेक्सच्या आनंदाच्या मेमरीज त्या माझ्याकडून घेतील. मी डमीला नाही, नको, थँक्स असं म्हटलं आणि मग जंगलाकडे जायचं ठरवलं. खोलीतल्या बेड पुढे जाऊन बाईक असं मनातल्या मनात म्हटलं आणि बेडची बाईक समोर तयार झाली.
अत्यंत अत्याधुनिक, मोठी रणगाड्यासारखी चाकं, बल्की बॉडी, हयाबुसाची अति अत्याधुनिक आवृत्ती. मला बाईकशी आवड असल्यामुळे सेक्सी कॅटकडून हे सगळं शिकून घेतल्यानंतर खूप वेळ देऊन मला हवी तशी ही बाईक मी तयार केली. मग त्यावर बसून मी निघालो. काचेतून आर पार गेलो. ढगांमधून खाली खोल 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 जाऊन रस्त्यावर उतरलो. बाईक रेस केली. त्याचा घरम घरम असा आवाज आला. मग मी जंगलाच्या दिशेने जाऊ लागलो. काही क्षणात मी दाट झाडीत शिरलो. झाडं दाट हिरवट रंगाची आहेत आणि त्यातून मधून मधून पिवळे कवळसे येत आहेत. अगदी बरोबर रेषेत, आखीव रेखीव. आता मला माहिती आहे सेक्सी कॅट कुठे गेली असणार. ती नक्कीच जंगलातल्या टेकडीवरच्या घुमटात गेली असणार. याच टेकडीवर तिने ही फुलं फुलायचं सेटिंग केलंय. ती स्वतःहूनच फुलं कुडायला गेली हे ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण मला वाटत होतं की आता ती खराखुरा आनंद घ्यायला विसरूनच गेली आहे की काय. कारण गेल्या काही दिवसांपासून ती सगळी कामं तिच्या डमी करवीच करते आणि नंतर तिच्याकडून त्या मेमरीज घेऊन सगळ्याचा फक्त पुनःप्रत्यय घेत होती. काल मात्र मी सेक्स करताना डमी नको, मला तूच हवीस असं म्हणालो. ती जरा नाखुशीनेच तयार झाली खरी, पण सेक्स सुरू झाल्यावर मात्र तिला खूप छान वाटलं. मग मध्येच तिने पॉज केलं. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. ती म्हणाली, आपण इथेच थांबूया. कित्येक दिवसांनी मी असा खरंच खराखुरा क्षण अनुभवते. तो मला असाच धरून ठेवायचा आहे. आपण पुन्हा उद्या तो अनुभव पुरवून अनुभवू. मीही फार काही बोललो नाही. तिला खराखुरा आनंद हवाय हेही नसे थोडके असं मनातल्या मनात म्हणत ओके डार्लिंग असं म्हणालो. टेकडीच्या अगदी जवळ आल्यावर मी बाईक लावली आणि चालत टेकडी चढू लागलो. आत्ता टेकडीवर निळ्या रंगाची असंख्य फुलं फुलली आहेत आणि ती वाऱ्यावर डोलत आहेत. जणू निळ्या समुद्राच्या लाटाच डोलतायत, येतायत जातायत असं वाटतंय. आणि या लाटांमध्ये दिसतोय त्या टेकडीवरचा गोल घुमट. हा घुमट आम्ही दोघांनी मिळून डिझाईन केलाय. जेव्हा केव्हा शांतपणे बघावंसं वाटेल तेव्हा आम्ही या घुमटात येतो. त्याचा रंग फिरताय. तो क्षणात लाल, कधी निळा, कधी पांढरा होतो. त्याला भिंती नाही आहेत की दरवाजे खिडक्या नाही आहेत. ते फक्त घुमट तोलून धरणारे खांब आणि आत फक्त रिकामी स्पेस, पोकळी. अशी पोकळी ठेवण्याची कल्पना ही सेक्सी कॅटचीच. ती म्हणते त्या पोकळीत गेलं की शांत वाटतं की आपण एक पोकळी आहोत. या पोकळीत आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी भरत जातो आणि मग त्या काढून ती रिकामी करत जातो. या गोष्टी जात येत असतात. ही पोकळी मात्र सदैव असते, सगळ्याला सामावून घेत असते. टेकडी चढून मी त्या घुमटाजवळ आलो. घुमटात वारा भरल्याने घू 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 असा आवाज येत होता. मी घुमटाच्या जवळ गेलो आणि पाहतो तर काय, सोनेरी ओहळ. माझी अस्वस्थता वाढली आहे, कारण या नगरीत आमच्या रक्ताचा रंग सोनेरी आहे, ग्लिटर होणारा. मी ओहळाचा माग काढत जातोय आणि जे पाहिलं त्याने मटकन खालीच बसतोय. त्या स्पेसच्या घुमटाच्या अगदी मधोमध जमिनीवर सेक्सी कॅट निपचित उताणी पडली. तिच्या डोळ्यातून सोनेरी रक्त भळभळतंय आणि ते वाहत गेलंय. तिने दोन्ही हात पसरले, जणू ती कोणाला तरी कवेत घेत असावी. आणि तिच्या शेजारी त्या निळ्या घंटी फुलांच्या 2-3 काड्या पडल्यात. त्या कोमेजल्यासारख्या वाटत आहेत. आपली चाहती आणि निर्माती सेक्सी कॅट मेली असावी हे जणू त्यांनाही कळलं असावं. मी त्वरित डोळे मिटले आणि विचार करून अंतःचक्षूंपुढे तिला पुनर्जीवित करण्याचं सेटिंग आणू लागलो. पण मला काही केलं आठवेच ना.
माझ्या डोळ्यांसमोर काहीच येईना. मी 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 धावत जाऊन सेक्सी कॅटच्या जवळ गेलो. तिचा देह मांडीवर घेतला. तोच तिच्या शेजारी असलेला एक टॅब उजळला. त्यातून सेक्सी कॅटचा रेकॉर्डेड आवाज आला. प्रिया आर्यन, इथलं राजा यक्षेश्वर हे नाव न घेता मी तुझं खरं खुरं नाव घेतल्याने तू चमकला असशील. पण का कोणास ठाऊक मला आत्ता तुला आर्यन अशीच हाक मारावीशी वाटली. आर्यन, मी जन्मभर खऱ्या आयुष्यापासून पळ काढत राहिले आणि त्यासाठी पर्यायी जगाचा विचार करत राहिले. नव्हे, मी ते तयार करण्यासाठी झटत राहिले. ते माझं स्वप्न होतं आणि ते पूर्णही केलं. नुसतंच नवं पर्यायी प्रतिजग मी तयार नाही केलं, तर तुलाही या जगात ओढलं रे. त्याची चटक लावली. हे प्रतिजग हा माझा ध्यास होता, माझं आयुष्य होतं, माझं सर्वस्व होतं. त्यामुळे मी हे जग अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी आणि ते सतत अपडेट करण्यासाठी झटत राहिले. परवा आपण सेक्स करत असताना मला कितीतरी दिवसांनी खूप आनंद झाला होता. इतका आनंद की आयुष्यात तसा कधीच झाला नसेल. खूप. मग माझ्या लक्षात आलं की आपण हे प्रतिजग अगदी नीट विचारपूर्वक तयार केलं. अगदी अथपासून इतीपर्यंत, छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत अगदी सगळं हवं तसं. सगळ्या वस्तू, रंग, रूप सगळं तयार केलं. आठवणी साठवून एक्सचेंज करण्याची सोय केली. पण एक गोष्ट मात्र राहिली, करता नाही आली. ती म्हणजे अश्रू. काल रात्री मला इतका आनंद झाला होता की मला वाटलं माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत असतील. पण माझे डोळे कोरडेच होते. म्हणून मग आजही मी जेव्हा माझ्या डमीकडून या फुलांच्या मेमरीज घेतल्या तेव्हा मला वाटलं की आपण स्वतःहून जाऊन ती फुलं खुडावीत. वाटलं त्यामुळे आनंदाने डोळे थोडेसे तरी ओले होतील. पण तसं नाही झालं. मला फार दुःख झालं आर्यन. माझा चेहरा रडल्यासारखा तर होत होता, पण डोळ्यांतून काही बाहेर येत नव्हतं. हे फार भयानक होतं. कारण आता मी या जगात आपल्या तिसऱ्या माणसाची म्हणजेच आपल्या मुलाची निर्मिती करायचा प्लॅन करत होते. पण मग माझ्या लक्षात आलं की आपण अपूर्ण आहोत. आपण कितीही प्रतिजग निर्माण केलं तरी, जगण्यासाठीचे कितीही पर्याय निर्माण केले तरी काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्याच आहेत. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे आपण निर्माण केलेलं मूलही आपल्यासारखंच डोळ्यांतून अश्रू न येणारं असेल. कारण आपण तरी खऱ्या जगातले आहोत. तिथे आपण अनेकदा रडलो आहोत. पण हे इथलं मूल, हे इथलीच निर्मिती असेल ना. मग त्याला अश्रू म्हणजे काय हे माहितीच नसेल. कारण त्याचं खरं जग हेच असेल. मी इतकी निराश आणि दुःखी झाले की या जगाचा आणि बाहेरच्याही जगाचा निरोप घ्यायचं ठरवलं. आणि या जगाची निर्माण करती निर्मिक मीच असल्याने पुनर्जीवित व्हायचं सेटिंगही डिस्कार्ड करून टाकलं. टॅबचा उजळलेला स्क्रीन काळोखात बुडाला. माझे पाय लटपट कापत आहेत. चेहरा आक्रसलाय, रडवेला झालाय, पण त्यातून पाणी येत नाहीये. मी लॉग आउट झालो. माझे हात थरथरतायत. मला रडू येतंय, पण डोळ्यांच्या खोबडीतून पाणी फुटत नाहीये. हुंदका येतोय, पण डोळे कोरडेच आहेत.
तर मी असा भटकतोय अश्वत्थाम्यासारखा. तो तेल मागतो आणि मी अश्रू मागत फिरतोय. सगळेच जण मला वेड्यात काढतायत, कोणी शिव्या घालतायत, चिडतायत, म्हणतायत हा पा आपली मजा घेतोय, म्हणे अश्रूंची भीक द्या. ए येड्या, चल निघ, नाहीतर अशी पेकाटात लाथ आणेन की साला तुझ्या डोळ्यातून तर पाणी येईलच, पण चड्डी ओली होईल. लोकांचे तळतळाट ऐकतोय, सोसतोय. मी अश्रूंची भीक मागत फिरणारा भिकारी आहे की मृत्युमुखी पडलेल्या सेक्सी कॅटचा प्रियकर आहे, ज्याच्याकडे साक्षात्कारासाठी बुद्ध नाहीये, की की मी फिरता रंगमंच आहे, मनात असेल तसं दाखवणाऱ्या या #मनकवडीनगरी.html चा. मी या सगळ्याच भूमिका वठवणारा एक आहे. प्रणव सखदेव लिखित निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा. संग्रही ठेवावं असं हे पुस्तक. नक्की घ्या, आवर्जून वाचा. धन्यवाद.